प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या 17 जूनच्या भागात आज जबरदस्त ड्रामा रंगलाय। तर या सरोजबाईने कलालाच झापलेलं असतं, परवा आपण बघितलं। आता हा अद्वैत म्हणतो, आबा तुम्ही काही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित, सापडतील अंगठ्या। पुढ्यात इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात, काय हो, आम्हाला फोन आला होता इथे चोरी झाली आहे म्हणून, खरं आहे का हे? आता अद्वैत म्हणतो, हो सर, इथूनच फोन करण्यात आला होता तुम्हाला। मग पोलीस म्हणतात, काय काय चोरीला गेलंय तुमचं, कोणी आय विटनेस आहे का? मग अद्वैत म्हणतो, 2 अंगठ्या चोरीला गेल्यात। मग पोलीस म्हणतात, तेवढंच चोरी झालंय ना, बाकी काही आणखीन? अद्वैत म्हणतो, नाही तेवढंच आहे, आम्ही स्टाफमध्ये चेक केलंय, म्हणजे आमच्या स्टाफच्या सगळ्या कलेक्शनमध्ये चेक केलंय, फक्त 2च अंगठ्या मिसिंग आहे। मग लगेच ही रोहिणी मध्ये मध्ये बोलते आणि म्हणते, मी सांगते इन्स्पेक्टर, अहो आम्ही सगळे पूजेमध्ये होतो आणि जेव्हा फ्री झालो, म्हणजे मी फ्री झाले, तेव्हा इथे मी येऊन बघितलं, काउंटरवर 12 अंगठ्या होत्या आणि त्यातल्या 2 अंगठ्या गहाळ झाल्या, हे माझ्या पटकन लक्षात आलं। एवढी नाटकं करते ही बाई प्रेक्षकांनो, फारच ओव्हर बोलते। मग ते इन्स्पेक्टर म्हणतात, आज काही स्पेशल होतं का तुमच्या या पेढीमध्ये? मग आता त्या म्हणतात, हो हो, आज आमच्या न्यू कलेक्शनचं लॉन्च होतं ना। मग ते इन्स्पेक्टर म्हणतात, तुमच्या लक्षात आल्यावर कोणी बाहेर गेलंय का या ठिकाणाहून? ती रोहिणी म्हणते, नाही नाही, कोणीच बाहेर गेलेलं नाहीये, म्हणजे अंगठ्या आणि अंगठ्या चोर दोन्ही पण इथेच आहे अजून। मग ते इन्स्पेक्टर म्हणतात की हवालदार, तुम्ही पटकन इथे असलेल्या लोकांची झडती घ्या आणि तोपर्यंत तुम्ही CCTV फुटेज दाखवा मला, त्यात काही क्लू मिळेलच। मग ती रोहिणी म्हणते, अहो इन्स्पेक्टर साहेब, इथे आलेले पाहुणे आहेत ना, सगळे आमच्या तोलामोलाचे आहेत, ते चोरी करणं शक्यच नाहीये। शिवाय मला असं वाटतंय की चोरी ना एखाद्या गरजू व्यक्तीनेच केली असणार आहे, कारण इथे आमचा काम करणारा स्टाफ अनेक वर्षापासून काम करतो, खूप लॉयल आहेत सगळे। इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा मॅडम, आम्ही आमचं काम कसं करायचं ते आम्हाला शिकवू नका, तुम्ही म्हणालात तसं चोरी ही गरज आहे आणि एक वृत्ती आहे, चोराचा मोटिव्ह कळल्याशिवाय आपल्याला सांगता येणार नाही चोरी का झाली आहे, आम्हाला सगळ्यांची झडती घ्यावीच लागेल। मग अद्वैत म्हणतो, या सर, मी तुम्हाला फुटेज दाखवतो। मग आता अद्वैतने त्यांना नेलंय त्यांच्या कॅबिनमध्ये आणि आता बाहेर बघा काय काय ड्रामा होतोय ते। अद्वैतने त्याचा लॅपटॉप ऑन करून सगळं CCTV फुटेज त्यांना दाखवलंय। आता हे सगळं पूर्ण CCTV फुटेज बघेपर्यंत बाहेर बघा कसा तमाशा रंगलाय ते। आता त्यांनी प्रत्येकाचे एक एक रिॲक्शन्स दाखवलेत। तर आता बाहेर ही रोहिणी फार धिंगाणा घालते आणि म्हणते, आता आपले सगळे स्टाफ मेंबर तुम्ही सगळे तिथे उभं राहा बरं, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण पोलीस काय म्हणाले ते तुम्हाला माहिती आहे ना, शिवाय मी सुद्धा माझा विश्वास दाखवलाय, शिवाय पोलिसांच्या प्रोसिजरमध्ये आपल्याला जरा त्यांना सहकार्य करावं लागेल ना, तेव्हा प्लीज चला चला इकडे व्हा। सगळ्या स्टाफला आता त्यांनी रांगेत उभे केलंय आणि मग आता ही म्हणते, मिसेस खरे, तुम्ही आणि तुमची फॅमिली पण जरा प्लीज इथे बाजूला येऊन उभं राहाल का? आता कलाला आणि नयनाला सुद्धा राग आलाय बरं का, आणि काजूला सुद्धा। आता काजू ओरडते आणि म्हणते, हा काय फालतूपणा आहे यार। आता रोहिणी लगेच म्हणते, ए तू नीट भाषेत बोल हा। लगेच ही कला म्हणते, रोहिणी मॅडम, तुम्ही माझ्या आईवडिलांना वेगळं का बोलवताय? ते माझे आईवडील आहे, म्हणजे ते आपल्या घरचेच झाले ना, त्यांचा ह्या चोरीशी काय संबंध असणार आहे? रोहिणी म्हणते, कला अगं, पोलीस काय बोलले तो ऐकलं नाही का? इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा चोरीशी संबंध आहे आणि आपल्या स्टाफची आपण झडती घेतोय ना, नाही म्हणजे उरलेले आपले इतर पाहुणे सगळे आपल्यासारखे श्रीमंत आहेत ना, ते चोरी नाही करणार ना। मग आता कला म्हणते, हो पण पोलीस हे पण म्हणाले ना, चोरी नुसती गरज नाही तर वृत्ती सुद्धा आहे। आता कला सणसणीत उत्तर देते त्या रोहिणीला, त्या नियमाप्रमाणे माझ्या आईवडिलांना तुम्हाला असं वेगळं काढायचा अधिकार नाहीये आत्या, तुम्ही अशी झडती नाही घेऊ शकत माझ्या आईवडिलांची, आम्ही गरीब असलो तरी आमचाही काहीतरी स्वाभिमान आहे, एक वेळेला उपाशी राहू पण चोरी नाही करणार जीव गेला तरी, तुम्ही माझ्या आईवडिलांची झडती घेऊ शकत नाही। रोहिणी म्हणते, हे बघ कला, यांनी जर काही केलं नाहीये तर झडती घ्यायला काय प्रॉब्लेम आहे यांना, आणि चोर जर सापडलाच नाही तर आपल्या इतर पाहुण्यांची आणि आमची पण झडती होणारच आहे। बरं ठीक आहे, एक काम करते, सगळ्यात आधी आमची झडती घ्यायला सांगते, मग तर झालं ना। मग आता त्या कलाच्या आई म्हणतात, नाही नाही, अहो नाही आत्याबाई, राहू द्या। अगं कले, आत्याबाई बरोबर बोलताय, कर नाही त्याला डर कशाला, आपण काही केलंच नाही तर कशा पायी काळजी करायची, तू राहू दे बरं। आत्याबाई घ्या तुम्ही आमची झडती, आम्ही तयार आहोत झडतीसाठी, कुठं उभं राहायचं ना ते सांगा। पण आता या रोहिणीने अतिशय क्रूरतेने त्यांची झडती घेतली आहे प्रेक्षकांनो, पुढे बघत राहा, खूप भारी दाखवलंय। आणि आवडला असेल रिव्ह्यू तर लाईक करायला विसरू नका आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा। तर थोड्या वेळेला जरा सस्पेन्स ताणण्यात आलाय, इकडे बाहेर सगळेजण झडती घेताय आणि आतमध्ये CCTV फुटेज चेक करण्यात येते। आता हे एक हवालदार या कलाच्या बाबाजवळ आलेत आणि म्हणतात, ए हात दाखव इकडं, खूपच असं उद्धटपणे वागणूक देतात त्यांना। मग ते म्हणतात, अहो हे माझी अंगठी आहे हो, त्यांचा हात दाखवतात ते। हवालदार विचारतात, कधी घेतली अंगठी? तेव्हा ते म्हणतात, अहो ही माझ्या लग्नातली अंगठी हो। त्या हवालदार म्हणतात, मग पावती आहे का याची? ते म्हणतात, माझ्या सासऱ्याकडे कशी पावती मागणार मी? आता ही रोहिणी म्हणते,
अहो ही अंगठी नाहीये, ही खूप जुनी अंगठी आहे ना, आमच्या न्यू कलेक्शन मधल्या सगळे डायमंड कलेक्शन आहे. नाही, आमच्या सगळ्या सुपिरियर अंगठ्या आहेत, नवीन कलेक्शन आहे, डायमंडच्या रिंग आहेत. हा तर फक्त सोन्याचा पत्ता दिसतोय. आता कलाच्या आईची सुद्धा खूपच रूडली तपासणी करतात ते. ती बाई येते आणि म्हणते ए चल पदर बाजूला कर, आणि त्यांची पर्स घेतात आणि खूपच असं उचक करायला लागतात ते. आता इकडे काजूचं CCTV फुटेज दिसलंय, तेवढ्यात कला तिथे केबिनमध्ये जाते आणि म्हणायला जाते अहो आबा, आणि आता लगेच हे सगळेजण ओरडतात बघा बघा या पोरीने चोरी केली. इन्स्पेक्टर म्हणतात कोण आहे ही मुलगी, अंगठ्या उचलताना स्पष्ट दिसते ती. लगेच हे श्रीकांत म्हणतात हो हो आम्ही ओळखतो या मुलीला, हिचं नाव काजल खरे, ही मुलगी 100% चोरी करूच शकते. आता ही कला म्हणते श्रीकांत सर काय बोलताय तुम्ही हे. लगेच ही सरोजबाई म्हणते खरंच तेच बोलताय ते, याच मुलीवर आमचा पूर्ण संशय, आणि यांचं घराणंच खोटारडं आहे. यांच्या घरातली लोक पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. आता सगळ्यांच्या चेहऱ्याचे रिॲक्शन बघा. पण आता कला अगदी जीव तोडून आणि ओरडून सांगते नाही नाही हे शक्यच नाही, माझी काजू चोरी करणारच नाही. या व्हिडिओमध्ये पण ती अंगठ्या उचलताना दिसतीये, याचा अर्थ तिने अंगठ्या चोरल्या असं नाही होत. हे बघा इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगतेय, माझी धाकटी बहीण आहे ती, तिला मी तिच्या जन्मापासून ओळखते, असं नाही करणार हो ती. चोरी तर सोडाच, पण चोरीचा विचार येणं पण शक्य नाहीये तिच्या मनात. उलट कोणी असं करताना तिला दिसलं तर ती स्वतः मारामारी करेल. अहो तिला चुकीची गोष्ट कधीच सहन होत नाही हो, ती कशाला चोरी करेल, आणि तेही आपल्या पिढीवर. नाही नाही शक्यच नाहीये. आजोबा तुम्ही काहीतरी बोला नो, बाहेर माझ्या आई वडिलांची झडती घेतात आणि इथे आता हे सगळं. अहो माझ्या घरचे असे नाही करणार, का करतील ते सगळे असं. पण सध्या काही आजोबा बोलत नाहीत. इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा तुम्ही बोलताय तसं जर तुमच्या बहिणीने चोरी नसेल केली तर झडती घेऊयात ना, खरं खोटं करायला काय हरकत आहे. मग अद्वैत म्हणतो चला इन्स्पेक्टर साहेब बाहेर जाऊत आपण. आता ती हवालदार बाई म्हणत असे चल टोपी काढ ग. काजल म्हणत असे अरे मुळात आपण चोरी केलीच नाहीये तर आपण काही लपवणार कशाला. मग ते इन्स्पेक्टर म्हणतात ते आम्ही शोधून काढू, तुला सांगितलं तेवढं कर. खरे बाई आता रडायला लागतात आणि कला सुद्धा रडायला लागते. कलाला आता हे सहन होत नाहीये. ती म्हणते मी हात जोडते सगळ्यांपुढे, माझ्या आई वडिलांची अवहेलना थांबवा आता, आणखीन किती त्रास देणार आहेत त्यांना. आम्ही गरीब असू पण कधी चोरी नाही करणार. आम्ही पैसे मिळवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो. माझे आई वडील मेहनत करतील पण त्यांनी चोरीचे संस्कार कधीच नाही दिले हो आम्हाला. शेवटी आबांचा जीव पण थोडा थोडा होतो. ते म्हणतात हे बघा इन्स्पेक्टर साहेब खरंच तुमचा गैरसमज झालाय. अहो हे खरे आमचे व्याई येतो, ते असे चोरी बिरी नाही करणार हो. या खऱ्यांना अगदी अपमानास्पद वाटत असतं. शेवटी नयनाला पण जरा माणुसकी वाटते. ती म्हणते की नाही हो माझे आई वडील असे नाही आहेत, ते स्वतःच्याच मुलीच्या सासरी अशी चोरी का करतील हो, माझे आई वडील असे नाही आहेत. पण आता लगेच ती सरोज म्हणते जे लोक भर लग्नामध्ये मुलगी बदलू शकतात ना ते चोरी पण करू शकतात. कला आता रागाने बघते जरा सरोजकडे. रोहिणीला फार मजा येते हे सगळं बघताना. श्रीकांत म्हणतात की अहो इन्स्पेक्टर साहेब आपल्याकडे धडधडीत पुरावे आहेत, याच मुलीने चोरी केली, CCTV फुटेजमध्ये दिसतंय ना, आपण कशासाठी थांबलोय. आता लगेच काजल म्हणतो अगं ताई हे काय बोलताय. सॉरी काजल म्हणते की अगं ताई हे सगळं काय आहे, कसलं फुटेज. अरे मी सगळ्यांची शपथ घ्यायला तयार आहे पण ताई आपण काही केलेलं नाहीये ग. ते श्रीकांत एवढ्या जोरात ओरडतात ए मुली गप्प बस, अगं CCTV कधीच खोटं बोलत नाही, त्यात धडधडीत दिसते तू अंगठ्या उचलल्यात ते. आता ते काजल रडायला लागते पण लगेच ती रोहिणी म्हणते अहो या इन्स्पेक्टर साहेब ही काजल आहे ना ही नक्कीच चोरी करू शकते. अहो हिची वृत्तीच गुंड प्रवृत्तीची आहे. अहो मारामारी आणि चोरी, चोरी तर पुढचीच पाहिजे. आणि गुन्हेगाराला काय हो, एक गुन्हा काय आणि 10 गुन्हे काय, सगळं सारखंच. काजल रडत असते आणि म्हणते असते अगं ताई हे काय बोलताय ग, अगं मी नाही केलंय असं काही, आपलं फक्त धक्का लागला, त्या अंगठ्या त्यात खाली पडल्या, त्या अंगठ्या फक्त उचलून वर ठेवल्या ग, मी काहीच केलेलं नाहीये ग ताई, मी नाही केली आहे चोरी, सांगा ना. अहो मी नाही केली आहे चोरी. ही काजल खूप रडत असते. खरे बाई रडायला लागतात. शेवटी सोहम म्हणतो मला काय वाटतं की ऑफिस आपण नीट तपासूया, इथेच कुठेतरी असेल. अहो काजल अशी नाही करणार हो. आता ही कला पण म्हणते की हे बघा माझ्या बहिणीने चोरी नसेल केली आणि गुंडू तू नको टेन्शन घेऊ, मी तुझ्या केसालाही धक्का नाही लागू देणार. सोहम जेव्हा बाजू घेतो ना त्या काजलची तेव्हा तो श्रीकांत ओरडतो जोरात सोहम गप्प बस, हे बघ मला तुझ्यावर ओरडायला लावू नकोस, या फालतू लोकांची बाजू घेऊ नकोस. अरे या चित्रामध्ये सगळं रंगीत रंगीत छान छान दिसतं पण खऱ्या जगात रंग वेगळे असतात, उधळायचे रंग वेगळे आणि दाखवायचे रंग वेगळे. तू शांत बस, तुला जग माहिती नाहीये म्हणून गप्पा बस. अद्वैत पण एक शब्द पण बोले ना
आता मात्र ही कला म्हणते हे बघा CCTV फुटेजमध्ये फक्त असं दिसतंय की तिने अंगठ्या उचलल्यात, पण याचा अर्थ तिने अंगठ्या चोरल्यात असा होत नाही. हे बघा श्रीकांत सर, आम्ही तुमच्या इतके श्रीमंत नाही आहोत, पण आम्हाला पण स्वाभिमान आहे. तुम्ही माझ्या बहिणीवर असे वाटेल ते आरोप करू नका. ती सरोजबाई म्हणते ए मुली, तुझ्या बहिणीला जर अंगठ्या सापडल्या होत्या तर तिने स्टाफकडे काय नाही दिल्या? याचाच अर्थ असा होतो की हात चालाखीने तिने त्या अंगठ्या चोरल्यात. आता खरेबाई रडायला लागतात आणि म्हणतात विहीनबाई, अहो माझ्या काजलवर असा आळ घेऊ नका हो. अहो माझ्या तिन्ही पोरी चोरी नाही करू शकत हो. आम्ही त्यांना चोरीचे संस्कार कधीच दिले नाही हो. नाही हो विहीनबाई, माझ्या पोरी अशा नाही आहेत हो. आता रडायला लागतात त्या खूप. पण आता तरी सुद्धा ती रोहिणी यांचा अपमान करायचा काही थांबू नाही लागली बाई. आता त्या म्हणतात झालं, मिसेस खरेंचं नाटक नंबर 57 सुरू झालं. काय हो मिसेस खरे, आमच्या आयुष्यात आल्यापासून 56 नाटकं तर केलीच असतील ना तुम्ही, पण त्याचा काही उपयोग नाहीये. तुम्हाला ना एक गोष्ट सांगू का, तुमचं शेंडेफळ आहे ना अगदी तुमच्यावर गेलंय. आणि बघा ना, तुम्ही आमच्या घरी काय आलात आणि आमच्या सोन्यासारख्या 2 पोरांना पळवून लावलं तुम्ही, आणि त्यात तुमचे हे शेंडेफळ इथे आलं आणि 2 अंगठ्या चोरून गेलं. नाही म्हणजे अजून काही फरक नाही तुमच्या दोघींमध्ये. तिच्या हाताला जर अजून काही लागलं असतं ना तर नक्की लंपास केलं असतं हिने. आता या रडायला लागतात खूप अजून. मग ते इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा तुम्ही लगेच असा आरोप लावू नका, अजून मुद्देमाल सापडलेला नाहीये. मग ती रोहिणी म्हणते कसं सापडेल इन्स्पेक्टर साहेब, अहो तुम्ही तिच्या पाठीवरची बॅगच चेक केली नाहीये अजून. आता त्या हवालदार मॅडम तिची बॅग चेक करायला लागतात. आता अर्थातच या रोहिणीने सगळा प्लॅन घडवून आणलाय, त्यामुळे काजलच्या बॅगेमध्ये अंगठ्या सापडणारच होत्या आणि बरोबर त्या हवालदार बाईला 2 अंगठ्या त्या बॅगमध्ये सापडतात. अंगठ्या सापडल्या आणि आता कलाच्या काळजात तर धस्स झालंय आणि खरेबाईंच्या सुद्धा. यांना कोणाला कळे ना आता काय बोलावं, सगळे निशब्द झालेत आणि आता सगळे नुसते एकमेकांच्या तोंडाकडे बघताय. अद्वैत कलाकडे बघतोय आणि त्या अंगठ्यांकडे बघतोय, सोहम काजलकडे बघतोय. आता मात्र लगेच ते श्रीकांत म्हणतात बघा बघा मिळाल्या ना अंगठ्या, झालं ना तुमचं समाधान, आणखीन मोठा पुरावा काय पाहिजे आपल्याला? लगेच रोहिणी म्हणते मला माहित होतं, मी सांगते ना, या पोरीला आधीच माहित होतं तिला चांदेकरांच्या ऑफिसमध्ये यायचा आणि तिने हा प्लॅन नक्कीच आधी डोक्यात ठेवला असणार आहे. त्याशिवाय ती असं करूच शकत नाही. पण तिचं बॅड लक म्हणजे फक्त 2च अंगठ्या आल्या तिच्या हाताशी. मी काय म्हणते डॅड, मला तर वाटतं डॅड की कला आणि नयनाला पण हा प्लॅन आधीपासूनच माहीत असणार आहे. बघा बघा मगाशी तीच म्हणत होती ना चोरी कोणी केली असेल तरी चालेल, आपण फक्त वस्तू घेऊया आणि त्याला सोडून देऊयात. इनफॅक्ट किती मोठं भाषण दिलं तिने. या काजल समोर ढाल बनून उभी राहिली होती ना ती. तिला वाटलं असेल ही चोरी पचून जाईल, पण चोरी पचत नाहीये हे पाहून चोराला सोडून द्यायची भाषा चालू केली तिने आबा. पण आता या आबांना पण काही कळेना हे काय आहे, समोर वेगळं दिसतंय आहे वेगळं. मग आता ही रोहिणी म्हणते बघा ना कधी नव्हे ही नैना, हिने पण हिची बाजू म्हणजे हिच्या बहिणीची बाजू घ्यायला लागली आहे. होला हो लावत होती ही, म्हणजे ह्या सगळ्या जणी मिळालेल्या आहेत. काय प्लॅन 1 से भले 2, 2 से भले 3. आता ही नैना त्या काजलवर जाऊन डाफरते आणि म्हणते काजल तू का केलंस हे सगळं? अगं तुझ्यामुळे मला वाटेल ते बोलणे ऐकून घ्यावे लागतात यांचे. आता मात्र कला चिडते आणि म्हणते अगं नैनाताई तोंडाला येईल ते काय बोलतीस तू काजलला? आपली काजू चोरी करू शकते यावर तुझा विश्वासच कसं काय बसू शकतो? मग लगेच हे श्रीकांत सर ओरडतात आणि बस करा आता तुमचा तमाशा. इन्स्पेक्टर साहेब अहो फक्त काजल खरेच नाही, त्या सगळ्या खरे कुटुंबाला अटक करावं तुम्ही. यांचं सगळं अख्खं अख्खं कुटुंबच चोर आहे. आता मात्र कलाला दिसतंय की पाणी डोक्यावरून चाललंय, पण अद्वैत आबा कोणी काही बोले ना. पण आता प्रेक्षकांनो पुढे फारच भयंकर दाखवलंय त्यांनी. हा भाग आज इथेच पूर्ण केलाय. आवडला असल्यास लाईक करा आणि माझं चॅनल पण सबस्क्राईब करा. पुढे ते दाखवणारे त्या काजूला अटक करून घेऊन जातात, खरेबाई रडत असतात. आता शेवटी ही कला म्हणते काय रे सगळेजण माझ्या बहिणीकडे चौकशी करताय, चांदेकर तुला काही फरक नाही पडत आहे का? मग आता लगेच या सरोजबाई म्हणतात तुझ्या बहिणीने जे काही केलंय ना त्याची शिक्षा तिला मिळणारच आहे. कला म्हणते तुमचा नसेल विश्वास पण माझी बहीण निर्दोष आहे, माझा विश्वास आहे. ज्या दिवशी मी सिद्ध करेल ना हे, त्या दिवशी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल मी. आणि ती आता राग अद्वैतकडे बघतीये. भारी होता ना प्रेक्षकांनो भाग, मला तर आवडला. तुम्हाला कसा वाटला कळवा कमेंट करून. धन्यवाद.